इस्रायल आणि अमेरिकेचे इराणसोबतचं युद्ध लवकरच संपणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान. युद्धाचा शेवट जवळ आल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य. युद्धामुळे $100 प्रति बॅरलवर गेलेलं कच्च्या तेलाचे दर आज $90च्या खाली. ट्रम्प यांच्या युद्ध संपण्याच्या वक्तव्यानंतर घसरण झाल्याची शक्यता. इस्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात इराणमध्ये मोठी जीवितहानी. आतापर्यंत इराणमधील 1255 लोकांचा मृत्यू. मृतांमध्ये 200 लहान मुलांचा समावेश तर 12,000हून अधिक जखमी. इराण इस्रायल युद्धाचा भारतातील हॉटेल्सना फटका. गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती. तर बंगळुरूमधील हॉटेल्स देखील आजपासून बंद. छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी व्यावसायिक गॅसचा तुटवडा. हॉटेल व्यावसायिकांना चुलीवर जेवण बनवण्याची वेळ. पुढील 2 दिवसात गॅसचा पुरवठा न झाल्यास हॉटेल बंद पडण्याची शक्यता. केंद्र सरकारकडून एलपीजी बाबत महत्त्वाचा निर्णय. तेल शुद्धीकरण प्रकल्पांना एलपीजीचे उत्पादन वाढवण्याचे आदेश. अतिरिक्त उत्पादनाचा वापर घरगुती एलपीजी पुरवठ्यासाठी केला जाणार. पश्चिम आशियातील युद्धाचा भारतातील गॅस वितरणावर परिणाम. सिलेंडर बुकिंगचा 15 दिवसांचा कालावधी आता 25 दिवसांवर. ग्राहकांना महिन्याला एकच गॅस सिलेंडर मिळणार. युद्धामुळे छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी मधील उद्योगांवर संकट. गॅस टंचाईमुळे शेंद्रा, वाळूज, चिखलठाणा एमआयडीसी मधील अनेक उद्योग अडचणीत. उद्यापासून बहुतांश ठिकाणी कारखाने बंद पडण्याची शक्यता. युद्धामुळे जेएनपीए बंदरात 14 दिवसांपासून शेतमालाचे कंटेनर अडकले. कंटेनर बाहेर काढण्यासाठी शिपिंग कंपन्यांकडून लूट सुरू असल्याचा आरोप. एका कंटेनरसाठी 3 ते 4 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप. शिकूया एआयची क्रांती. चला करूया MSCIT.